नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी एक सुरुवातीलाच सर्वसाधारण अशी सूचना म्हणून सांगतोय की अनेक जणांचा आग्रह आहे की सर्वसाधारण इतर यूट्यूब चॅनेल किंवा रेग्युलर वृत्तवाहिन्या ज्या आहेत त्यामध्ये जशा खळबळजनक गौप्यस्फोट करणाऱ्या बातम्या येतात, या पक्षातले ते फुटणार, मग हे सरकार पडणार, मग नवीन सरकार येणार, शिंदेचा गाशा गुंडाळा, या स्वरूपाच्या बातम्या किंवा व्हिडिओ मी करत नाही. आणि तुम्ही तशा करायला पाहिजेत असं जे आग्रह धरतात त्यांच्यासाठी हा खुलासा मी सुरुवातीला करतो की मी बिनबुडाच्या आणि खळबळजनक अशा कुठल्याही बातम्या देत नाही किंवा त्यावरून विवेचन सुद्धा करत नाही. कारण साधी गोष्ट असते की गाव गप्पा बाजार गप्पा ज्या असतात त्याच्यावर मी बोलत नाही. मी गंभीरपणे राजकारण समजावण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी आरंभापासून तुम्हाला प्रतिपक्ष जे अगदी पहिल्यापासून 2020 पासून बघत असतील त्यांना एक आठवत असेल आणि माहिती असेल की मी श्रोत्यांना किंवा माझं ऐकणाऱ्यांना राजकारणातली गुंतागुंत समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामध्ये कोण येणार कोण पडणार यापेक्षाही जे काही राजकारण आपल्या समोर येतं, आणलं जातं, मांडलं जातं, दाखवलं जातं, त्यामध्ये किती सत्य आणि किती तथ्य आहे हे ओळखता यावं. आणि हे भाऊ तोरसेकरच्या मदतीशिवाय तुम्हाला स्वतःला ओळखता यावं यासाठी राजकारणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो असतो तो तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे खळबळ माजवणं हा माझा अजिबात हेतू नाहीये. आणि त्यामुळे जे कोणी असे खळबळ माजवणारे आहेत त्यांचेही व्हिडिओ आपापल्या जागी आहेत. अशा खळबळ माजवणाऱ्यांचे व्हिडिओ तुम्ही सवड काढा आणि मुद्दाम गेल्या 2-3 वर्षातले त्यांचे व्हिडिओ बघा, त्याची शीर्षक बघा, मग तुम्हाला कळेल हे नुसती खळबळ माजवण्यासाठी अनेकदा बिनबुडाच्या वावड्या उडवत असतात. आणि ज्यांना अशा वावड्या आणि अफवा ऐकण्यात इंटरेस्ट असेल त्यांनी ते जरूर ऐकावं. त्यांनाही व्ह्यूज मिळतात, त्यांचंही बघणारा एक वर्ग आहे ज्याला अशी अशा बातम्या ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो की ज्या बातम्यांमध्ये दम नसतो पण थोडी किक मिळते, नशा येते. त्यांनी ते जरूर बघावं. माझ्याकडे असलं काय मिळणार नाही हे मी स्पष्ट करतो. मी राजकारण समजवण्याचा प्रयत्न करतो आणि जे समोर आले त्याच्यामध्ये काय खरं आहे, काय खोटं आहे आणि राजकारण कसं समजून आपण वागलं पाहिजे, उत्तम नागरिक होण्यासाठी उत्तम राजकारण समजलं पाहिजे. कारण आपण लोकशाहीत राहतो ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी खळबळ माजवणारं काहीही तुमच्या समोर मांडणार नाही. उलट ज्या गुंतागुंतीच्या आता तुम्ही बघाल शिंदे ठाकरे यांचा सुप्रीम कोर्टातल्या केस जी काय आहे तिचा निकाल गेल्या 3 वर्षात अनेक लोकांनी अनेकदा लावून झालेला आहे. पण त्या सगळ्यांचे जे काही खुलासे असतील, व्हिडिओ असतील ते खोटे पडलेत. पण माझा तुम्ही या विषयातला एकही व्हिडिओ खोटा पडलेला दाखवू शकत नाही. कारण मी तथ्य आणि सत्याच्या आधारे बोलतो. खळबळ माजली नाही तरी चालेल. असो, आज मी तुमच्या समोर जो विषय आणतोय जो गेली वर्षभर खर्जेसारखा खाजवला जातोय तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभेतल्या विरोधी नेते पदाची कोणाची तरी नेमणूक. आता यावरून किती वर्ष उलटलेले, 1 वर्ष होऊन गेले. ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचं 1 वर्ष पूर्ण झालं याचा अर्थच महाराष्ट्र विधानसभेचं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा विधानसभेमध्ये विरोधी नेता नेमलेला नाही. त्यावरून उलट सुलट खूप गोष्टी झाल्या. अगदी त्यावरून वेगवेगळे डावपेच कसे कोणाचे आहेत काय काय सांगितलं गेलं. पण तो नेमला जात नाहीये. तर तो नेमला न जाण्यामागे काही राजकारण आहे. आणि ते जर समजून घेतलं तर मग कळेल की यामागे काय आहे. आता एवढं मोठं 233चं बहुमत आहे आणि एका विरोधी नेत्याला, दुबळ्या विरोधी पक्षाच्या दुबळ्या विरोधी नेत्याला एवढं
बहुमताचं सरकार का घाबरतं असाही प्रश्न विचारला जातो, त्याच्यावरही चर्चा आणि उहापोह केला जातो. पण हे पद का भरलं जात नाही? सभापतींच्या मर्जीवर ते पद अवलंबून आहे आणि ते नेमलं तर अगदी काय विरोधी नेता रोज उठून सरकारची सळो की पळो अशी अवस्था करणार, अशा पद्धतीची वर्णनं तुमच्या समोर येतात. पण असा विरोधी नेता नेमल्यामुळे सरकारची कुठलीही तारांबळ उडणार नाही याविषयी निश्चिंत असा सरकारच्या पाठीशी प्रचंड बहुमत आहे. आणि त्या 3 पक्षापैकी एका पक्षाने बाहेर पडायचं ठरवलं तरीही देवेंद्र फडणवीस सरकारला जरा सुद्धा धक्का लागणार नाही. अशा परिस्थितीत 46 एकूण ज्यांची आमदार संख्या आहे अशा 3 पक्षांच्या एका विरोधी नेत्याला एवढं बलदंड सरकार घाबरेल ही शक्यताच हास्यास्पद आहे. पण ते हास्यास्पद बोलणारे, त्यावर चर्चा करणारे ज्यांना आवडतील त्यांना लखलाभ होत. मला त्याविषयी बोलायचं नाही. हा, पण एक गोष्ट आहे की वर्ष लोटलं तरी विरोधी पक्षनेता का नेमला जात नाही याचा काही राजकीय डावपेच म्हणून खुलासा करणं आवश्यक असेल तर तो केला पाहिजे असं मला वाटलं, म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी करतो आहे. विरोधी पक्षामध्ये एकवाक्यता नाही. विरोधी पक्षांनी एक वाक्यतेमध्ये एक वाक्य होऊन, एकजीव होऊन, एकजुटीने एक नाव सुचवलं तर सभापती त्याला म्हणजे राहुल नार्वेकर जे आहेत विधानसभेचे अध्यक्ष, ते अशा व्यक्तीला विरोधी नेतेपदावर नेमणूक सुद्धा करून टाकतील असं वारंवार सांगितलं जातंय. आणि त्या दृष्टीने सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असलेला 4 नंबरचा एकूण विधानसभेच्या संख्याबळामध्ये 4थ्या क्रमांकाचा असलेला उबाठा शिवसेना हा पक्ष जो आहे त्याचे गटनेते जे आहेत भास्कर जाधव यांना विरोधी नेता नेमायला काही हरकत नाही. पण ते त्याच्यावर अधिकार सांगू शकत नाहीत, कारण त्यांच्या पाठीशी फक्त 20 आमदारांची संख्या आहे आणि जे 10% असतील त्यांचा विरोधी नेता म्हणून मान्यता करायची हा जो काय एक परंपरा आहे त्यामुळे ते घोडं अडलेलं आहे. नाही तर 25 आमदार असल्यामुळे 10% असलेले तेजस्वी यादव बिहारमध्ये विनाविलंब पहिल्या अधिवेशनात पहिल्या दुसऱ्या दिवशीच विरोधी नेता म्हणून घोषित होऊन गेले. राहुल गांधी हे 99 संख्या असल्यामुळे विरोधी नेता म्हणून त्यांना मान्यता दिली. पण त्याच्या आधी अधीर रंजन चौधरी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, हे काँग्रेसचे गटनेते म्हणून ओळखले जात होते लोकसभेत 14 आणि 19 नंतर, पण त्यांना विरोधी नेते पदाचा दर्जा देण्यात आला नव्हता. आणि विरोधी नेते पदाचा दर्जा याचा अर्थ मंत्री पदाचा दर्जा असतो, कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असतो. त्याला मंत्र्याला ज्या ज्या सुविधा मिळतात त्या त्या विरोधी नेत्याला सुविधा मिळत असतात. आणि म्हणून आग्रह जो आहे की विरोधी नेते पदाचा नेमणूक करा म्हणजे तो दर्जा द्या. लक्षात घ्या, मंत्री पदाचा दर्जा हवा, म्हणूनच विधानसभेतला विरोधी नेता नेमा हा आग्रह आहे. अर्थात नेमायचा तर सत्ताधारी पक्षाकडून काय चावटपणा चाललाय बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आमची काही अडचण नाही, सभापतींनी नेमावा. विरोधी पक्षांनी काय ते नाव ठरवून द्यावं अध्यक्षांकडे आणि अध्यक्षांनी नेमावं. आमचं काही आडकाठी नाहीये, कोणी नाव असू शकेल. हे ज्या वेळेला तुमचे मुख्यमंत्री सांगतात याचा अर्थ सरळ आहे की सगळा विषय हा सभापतींच्या हाती आहे. कारण सभापती किंवा विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मर्जीवर आज अवलंबून आहे. विरोधी पक्षाकडे नाव निवडून देता येतं, पण त्या नावावर विरोधी नेतेपद यालाच नेमा असा हट्ट करता येत नाही. तो मेहरबानीचा विषय आहे, उपकार म्हणून करणार आहेत, तुमचा हक्क नाही. आणि मग समजा अगदी काय असेल ते चिरकुट असतील पण त्याचा नेमला तर मग काय होईल याचा विचार कोणी करत नाही. नेमलं जात नाही इथपर्यंत येऊन सगळ्या चर्चा आणि सगळे उहापोह कुठे अडकतात, का नेमत नाही, का नेमत नाही. अरे का नेमत नाही तर त्याचा विचार करा.
त्यामागे काही राजकारण आहे का? मग घाबरले घाबरले. अरे आमच्या लहानपणी आम्ही त्या शाळकरी पुस्तकामध्ये एक गोष्ट होती की उंदराने काहीतरी एक फडकं मिळालं, ते धुवून टेलर कडून शिवून घेतलं आणि त्याची टोपी केली. मग राजाने ती टोपी घेतली. मग राजा भिकारी माझी टोपी घेतली म्हणून तो उंदीर नाचायला लागला. मग राजाने टोपी टाकली तर राजा घाबरला, माझी टोपी दिली. हा जो पोरकटपणा होता, त्या पातळीवर विरोधी नेतेपदाची नेमणूक होत नाही. म्हणून ज्या चर्चा चालतात त्या उंदराची जी गोष्ट होती, राजा मला घाबरला, माझी टोपी परत दिली वगैरे, त्या पद्धतीच्या चर्चा आहेत. पण या मागे काही राजकारण आहे. तर ते समजून घेतलं पाहिजे की एक विरोधी नेता, विरोधी पक्ष नेता हा विधानसभेत नेमला नाही तर सत्ताधारी महायुतीचा काय फायदा आहे, हा पण विचार केला पाहिजे. यामागे काय डाव आहे ते शोधून काढलं पाहिजे. आणि तो डाव शोधला तर अतिशय सोपं कारण समजलं की जोपर्यंत तो नेमला जात नाही तोपर्यंत तो विषय खुंटीला टांगलेला राहतो. आणि तो जसं पायाला काटा लागतो किंवा काहीतरी होतं आणि मग ते आत घुसलेला काटा निघत नाही आणि तो ठुसठुसत राहतो, तसं जोपर्यंत विरोधी नेता विधानसभेमध्ये नेमला जात नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे असतील आणि काँग्रेस पक्ष असेल, या दोघांनाही विरोधी नेता नेमलेला नाही ही गोष्ट ठुसठुसत राहते. आणि तेच तर राजकारण आहे. तेच तर राजकारण आहे. जे आम्हाला सत्तेवरून खेचायला निघालेले होते त्यांना आता साधं एक विरोधी नेतेपद मिळवायचं तर गिडगिडावं लागतं, रडावं लागतं, गयावया कराव्या लागतात, आरोप करावे लागतात, हातपाय आपटावे लागतात. हे जनतेच्या नजरेत यावं की आज विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, मतदानानंतर सत्ता बदलायला निघालेले जे विरोधी पक्ष होते ते आज किती गलितगात्र आणि दुबळे आहेत, कमजोर आहेत, हे जनतेच्या नजरेत आणून द्यायचं. तर ते काम सुद्धा एक प्रकारे सत्तेतल्या महायुतीने या एका नेमणुकीला टांगून ते काम प्रत्यक्ष विरोधी पक्षावर सोपवलंय की तुम्ही किती नाकर्ते दुबळे आहात हे तुम्हीच रोजच्या रोज ओरडून मीडियाला सांगा, जनतेला सांगा की आम्ही बघा किती दुबळे आहोत आणि हे किती मुजोर आहेत आणि किती मातलेले आहेत, किती सबळ आहेत. म्हणजे सत्तेत बसलेला पक्ष हा 233 आमदारामुळे अतिशय शक्तिशाली झालेला आहे. हे प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाला बोलायला लागतंय. आणि गंमत बघा की याविषयी शरद पवारांचा जो पक्ष आहे तो चकार शब्द बोलत नाही, कारण पवारांना हा असला विषय टांगून ठेवण्यामागचा डाव कळतो. आणि दुसरीकडे 16 आमदारांचा काँग्रेस आणि 20 आमदारांचा उभाठा शिवसेना हा पक्ष, या दोघांपैकी प्रत्येकाला एक आषाढभूत आशावाद आहे की बाबा आज ना उद्या आपला नंबर लागेल. वडेट्टीवार आणि भास्कर जाधव हे दोन वेगवेगळ्या पक्षातले विधान सभेतले त्या पक्षाचे गटनेते आहेत आणि आपल्या गळ्यात माळ पडेल का म्हणून ते वाट बघतायत. कारण यापैकी कोणालाही विरोधी नेतेपद म्हणून द्यायला अध्यक्ष मुख्तियार आहेत, त्यांना तुम्ही जाब विचारू शकत नाही. कोणाला तरी एकाला विरोधी पक्षाचा नेता म्हणून घोषित करणं हे काय तो विशेषाधिकार आहे अध्यक्षांचा. पण काँग्रेसची अडचण अशी आहे की अलीकडेच अंबादास दानवे निवृत्त झाले विधान परिषदेतून, त्यानंतर विधान परिषदेतलं सुद्धा विरोधी नेतेपद रिक्त झालंय आणि तिथली किंवा विधानसभेत दोपैकी एका जागी आपला नंबर लागावा विरोधी नेता म्हणून, यासाठी काँग्रेस आग्रही आहे. तर अंबादास दानवे हे आमचंच पद होतं त्यामुळे आम्हाला मिळालं पाहिजे हा उभाठा शिवसेनेचा दावा आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये दोन सभागृहातल्या विरोधी नेतेपदावरून जी हमरातुमरी आहे, भांडण आहे, हेवेदावे आहेत, ते कंटिन्यू करायचे. तर दोन्हीकडे यापैकी कुठल्याही विरोधी नेतेपदावर कोणालाही नेमायचं नाही आणि त्यांच्यातली हुज्जत आणि हेवेदावे चालू ठेवायचं राजकारण सत्तेत बसलेली महायुती खेळते आहे. ते एक देऊन टाकलं तर काही मोठा फरक, त्रास नाही, काही नाही, काही नाही. पण त्यातून
महाविकास आघाडीतल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये जर हेवे दावे होत असतील तर ते महायुतीला हवं आहे की तुम्ही एकजूट नाही आहात, तुम्ही एक दुसऱ्यावर विश्वास ठेवणारे नाही आहात, हे तुम्हीच तुमच्या पद्धतीमध्ये लोकांना ओरडून सांगा. एखादा विषय बरं तो विषय निकाली काढला, समजा दोन्ही सभागृहामध्ये विरोधी नेते नेमून टाकले, तर हे सोडून दुसरा कुठला तरी विषय हे लोक उकरून काढतील आणि त्याच्यावरून आपलं डोकं खातील. तेव्हा विरोधी पक्षात बसलेल्या तीनही पक्षांना म्हणजे शरद पवार गट, उद्धव गट किंवा काँग्रेस या तिघांनाही कुठल्या ना कुठल्या भांडणामध्ये गुंतवून ठेवणं, हेवा दाव्यामध्ये गुंतवून ठेवणं हे महायुतीकडून चाललेलं राजकारण आहे. केवळ तेवढ्या कारणासाठी अजूनही दीर्घकाळ, कदाचित विधानसभेची मुदत संपेपर्यंत सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी नेता नेमला जाईल अशी शक्यता मला अजिबात वाटत नाही. कारण तेच तर राजकारण आहे. प्रॉब्लेम तुमचा आहे आणि तो आम्ही सोडवणार नाही. तो आम्ही खुंटीला टांगून ठेवलेला आहे आणि तुम्ही लटकत बसा, हातपाय आपटत बसा, पण तुम्हाला त्या टांगलेपणातून सोडवणार नाही. हे महायुतीने खेळलेलं राजकारण आहे. हाच डाव आहे की जो डाव लक्षात येत नाही ते त्याच्यावर डिबेट करतात, प्रवक्त्यांकडून बोलतात, पत्रकार परिषद घेतात, निष्पन्न काही होणार नाही. तेव्हा कारण सोपं आहे. कारण सोपं आहे की तुम्हाला डोकेदुखी असलेला एक विषय महायुतीला संपवायचा नाही, तेव्हा एकमेकांवर डोके आपटत बसा. हेच राजकारण महायुती विरोधी नेतेपदाच्या नेमणुकीच्या दृष्टीने खेळते आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.